नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचे जे टक्स आपण घेतो ते काही क्लायंट आपल्याला म्हणतात की खूप असे टोक निघालेले, तर त्यावरून क्लायंट नाराज होतं आपलं। तर तसं न होता टोक येऊ नये यासाठी कोणती मेथड यूज करायची किंवा टक्स कसा टाकायचा ते मी आज तुम्हाला दाखवते। मी माझ्या क्लायंटला कशा पद्धतीने हँडल करते, कशा पद्धतीने टक्स टाकते ते मी आज तुम्हाला दाखवते। ही जी माझी तयार कटोरी आहे, मी जे माप काढून ठेवते पेपरवरती, ती तयार कटोरी माझी। मी त्या तयार कटोरीचेच तुम्हाला कटिंग करून आणि स्टिच करून दाखवते टक्स कशा पद्धतीने दाबायचा। कोणाकोणाचे क्लायंट म्हणतात की खूप टोक निघतंय कटोरीला, असं नको पाहिजे टोक, त्यांनी कमेंट करून मला सांगा आणि मी जी पद्धत तुम्हाला दाखवते ती जर तुमच्या फायद्याची ठरली, तुम्ही त्या पद्धतीने टक्स टाकून बघा। त्यांनी पण कमेंट करा की तुम्हाला कसा माझा व्हिडिओ बघून फायदा झाला आहे। अशा पद्धतीचे टक्स टाकल्यानंतर कटोरीला चिचकुळं टोक येत नाही। मी एकच नाही 2 कटोऱ्या तुम्हाला स्टिच करून दाखवते, तर दोन्हींमधला फरक तुम्हाला कळून जाईल कशा पद्धतीने कटोरीचा टक्स टाकायचा। ही एक कटोरी आणि ही दुसरी कटोरी। ही कटोरी गोलातली आहे। गोलातल्या कटोरीला म्हणतात की टोक येत नाही, पण गोलातल्या कटोरीला पण थोडं का होईना टोक हे येतच। ती अशी मधोमध फोल्ड करते मी आणि इकडनं आपण जो टक्स टाकतो तिथे 1.5 इंचावरती मार्किंग करते। 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। इकडनं 1.5 इंचावरती मार्किंग केली की अशी तिरपा टेप ठेवते मी, इथं 2.5 इंचावरती मार्किंग करते। अशा पद्धतीने मी ही मार्किंग केली। खडूने डार्क करून घेतलंय मी। याच्यावरती आपण टिप टाकतो। जनरली सर्व अशाच पद्धतीने टिप टाकतात, तर मी पण तशी टाकते आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने टोक येतं। ही गोलातली कटोरी आहे, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता पफ पूर्ण तयार होतो आणि टोक किती शार्प असं टोक तयार होतं। गोलातल्या कटोरीला सुद्धा, चौकोनातली असली तरी सुद्धा तयार होतं आणि गोलातली असली तरी सुद्धा टोक हे तयार होतच असतं। तर ही मी अशा पद्धतीने टिप टाकली आहे आणि आता यावरती सोल्युशन म्हणून टोक येऊ नये म्हणून मी कशा पद्धतीने टिप मारते ती आपण बघा। आता जसं पहिल्या कटोरीला आपण फोल्ड केलं तशाच पद्धतीने करायचं फोल्ड आणि इथे 1.5 इंचावरती मार्किंग करायची। इकडे उभं 2.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायची। आता हे मी अशी ठेवते। सेम या कटोरीला जशी आपण टिप टाकली त्याच पद्धतीने मी मार्किंग करून घेतली। इथपर्यंत प्रोसेस झाली, पण आता इथून पुढे आपल्याला ही टिप अशा पद्धतीने थोडी बाहेर घेऊन इकडे अशी आतमध्ये घालायची। असा शेप द्यायचा तिला थोडा असा आणि इथे बरोबर मिळवून घ्यायचा। जसे की आपण प्रिन्सेस कटला कसा असा गोलाकार शेप देतो, त्या पद्धतीने इथे सुद्धा आपण थोडासा असा गोलाकार शेप द्यायचा। आता मी तुम्हाला दाखवते की हिचा टोक आलेला आहे की किती बसलंय, ते तुम्हाला लगेच कळेल। हे बघा, पप जसा आहे तसाच आहे। इथे जे आपण मध्ये दाबलेलं आहे, असा गोलाकार शेप आल्यामुळं
टोक हे बऱ्यापैकी आपलं दिसतच नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण इथं गोलाकार शेप आल्यामुळं कटोरीचं जे टोक आहे ते बसलं गेलं आहे. ही आपली अगोदरची कटोरी आणि ही आत्ताची कटोरी. हिला कसं टोक दिसतंय, हिला टोक दिसत नाही, हिला असा गोलाकार शेप आलेला आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने टिप टाकून बघा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर टक्स दाबला तर बहुतेक क्लायंट नाराज नाही होत. त्यासाठी ही जी मी आजची तुम्हाला पद्धत दाखवली ती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.